यजकेल 12:25 आणि 28. कारण मी परमेश्वर आहे, मी बोलत आहे व मी बोलतो, ते माझ्या स्थितीत जाईलच, त्याला इतका विलंब लागणार नाही. कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, हे फिटुरी घराण्या, मी तुमच्या दिवसात वचन बोलेन व ते पूर्ण करीन. वचन 28. ह्याकरता त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो की माझ्या कोणत्याही वचनास विलंब लागणार नाही. मी बोलेन, ते माझ्या स्थितीत जाईलच, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पहा वचन काय सांगते, परमेश्वर पिता म्हणतो की मी जे बोलतो ते मी करीनच, मी जे बोलतो ते सिद्धीत जाईलच, माझ्या कोणत्याही वचनाला विलंब म्हणजे उशीर लागणार नाही. मी जे बोलतो ते मी करणारच, ती वचन सिद्धीत जाणारच. परमेश्वर पिता या ठिकाणी म्हणत आहे की मी जे बोलतो ते मात्र बदलणार नाही, तर ते पूर्णतेत जाईल, ते सिद्धीत जाईल किंवा पूर्ण होईल. मी जे बोलतो ते होणारच, किंवा कारण मी ते करणार म्हणून परमेश्वर पिता म्हणतो. आता देव पिता ज्या व्यक्तीविषयी, ज्या वस्तूविषयी किंवा ज्या गोष्टीविषयी म्हणत आहे, जर परमेश्वर पिता ते बोलत आहे, सांगत आहे, म्हणत आहे, तर ते पूर्ण होणार. प्रभू म्हणतो मी ते सिद्धीस नेणारच, पूर्णतेस नेणार, ते मी वचन पूर्ण करेन. मी बोललोय ना, मग मी करणारच, परमेश्वर पिता म्हणतो. आपण बायबलद्वारे पाहू की परमेश्वर पिता म्हणत आहे मी जे बोलतो ते मी करीतो. म्हणजे मी बोललेलो आहे आणि मी माघार घेतो असं नाही, तर मी जे बोलतो ते मी करणारच. देवपित्याने जे काही आपल्या संबंधाने बोललेले आहे ते परमेश्वर पिता करणारच, मात्र आपला विश्वास पाहिजे. कारण आपला विश्वास असेल तर आपल्या जीवनात ते कार्य, चिन्ह, चमत्कार घडले जाणार. आपल्याला विश्वासाची गरज आहे. प्रभू जे बोलतो ते होणारच. प्रभूने म्हटले मी तुला आशीर्वादित करीन, तर प्रभू करणारच. प्रभूने म्हटले की मी मात्र तुला यश देईन, तर यश मिळणारच. प्रभूने म्हटले की मी तुला बाळाची देणगी देईन, तर बाळाची देणगी मिळणारच. प्रभूने म्हटले मी तुला नोकरी देईन, तर नोकरी मिळणारच. प्रभू जे काही बोलतो ते सर्व काही पूर्ण करीतो. परमेश्वराच्या मुखातून निघालेलं वचन कोणी बदलू शकत नाही, कारण ते पूर्ण होणारं वचन आहे जे परमेश्वराच्या मुखातून निघालेलं आहे. तर बायबल सांगते की परमेश्वर पिता म्हणतो मी जे बोलतो ते मी करीतो, आणि ते घडणारच, होणारच. कोणी ते बदलू शकत नाही, थांबवू शकत नाही, कारण माझ्या तोंडून, माझ्या मुखातून निघालेलं आहे. म्हणजे देवाच्या तोंडातून निघालेला शब्द न शब्द पूर्ण रीतीने पुरा होणार आणि खरा होणार. तो कोणी बदलू शकत नाही, कारण तो देव पित्याच्या तोंडून निघालेला शब्द आहे. बघा, मनुष्य बोलतो पण त्याप्रमाणे तो करत सुद्धा नाही. मनुष्याचा शब्द खोटा ठरतो किंवा मनुष्य जे बोलतो ते कदाचित पुढे करत सुद्धा नाही. पण देवा बाबतीत तसं नाही. देवपिता म्हणतो मी बोललोय ना, मग मी करणारच. माझा शब्द खरा ठरणारा शब्द आहे. माझ्या तोंडून जे निघाले ते सिद्धीत जाणार, त्याला विलंब, उशीर सुद्धा लागणार नाही, पूर्णतेत जाणार, पूर्ण होणार. आता प्रभू जे बोलतो ते प्रभू ते करीतो. यजकेल 36:36 वचनात मी परमेश्वर जे बोललो आहे ते करीनच. काय म्हणतो देवपिता? मी जे बोललो आहे ते मी करीनच, करणारच. आता एखाद्या शब्दाला च शब्द वापरला गेला म्हणजे जसं की मात्र करणारच, असेलच, होणारच. जर तिकडे च शब्द आहे तर त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही, जे आहे तिथे ते घडणार. म्हणजे त्या पलीकडे काहीच नाही. परमेश्वर म्हणत आहे होणारच तर होणार, करणारच तर करणारच, त्या पलीकडे काही नाही. आता या परमेश्वर पिता या ठिकाणी म्हणत आहे मी जे बोलतो ते मी करीनच, करणारच. मग आता देव पिता आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या परमेश्वर करणार, परंतु आपला विश्वास पाहिजे. बघा, आपण देवाकडे येतो, अनेक हेतू, इच्छा, गरजा घेऊन येतो, विनंत्या घेऊन येतो. देवा मला आरोग्य दे, माझ्या आजार बरे कर, प्रभू माझ्या धंद्याला आशीर्वादित कर, माझ्या मुलाबाळांना
आशीर्वादित कर. किंवा कोणी बाळाच्या देणगीसाठी प्रार्थना करत आहे, कोणी नोकरीसाठी प्रार्थना करत आहे, कुणाची नशा सुटावी, व्यसनमुक्त व्हावी म्हणून प्रार्थना करत आहे, घरातली भांडणे मिटावी म्हणून, मुलाबालामध्ये सुधारणा व्हावी, कोणाचं लग्न होत नाही त्यांची लग्न जुळावी, किंवा अनेक गोष्टी अशा आहेत ज्यासाठी आपण विनंती घेऊन येतो आणि आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो. तर प्रभू काय म्हणतो आपल्याला, तू जी विनंती माझ्याकडे केलेली आहे, तू जी प्रार्थना माझ्याकडे केलेली आहे ती मी ऐकलेली आहे, आणि त्या विनंतीनुसार, प्रार्थनेनुसार मी तुझ्या जीवनात करणारच. मी तुझा उद्धार करेन, तुला आरोग्य देईन, तुझी बंधने तोडेन, तुला बाळाची देणगी देईन, तुला आशीर्वादित करीन, सर्व गोष्टीत मी तुला यश देईन. म्हणून परमेश्वर पिता म्हणतो, मी करणार म्हणजे करणार. देव पिता म्हणत आहे, तो आपल्या जीवनात नक्की कार्य करणार जर आपला विश्वास दृढ, अढळ आणि मजबूत असेल तर. प्रभू आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी मात्र तयार आहे. आपल्या प्रत्येकाचा उद्धार करण्यासाठी परमेश्वर पिता तयार आहे. म्हणून प्रभू म्हणतो, मी तुझ्या जीवनात कार्य करणारच. मी बोललोय ना, मी करेन, माघार घेणार नाही. प्रभू आपल्या जीवनातील सर्व कार्य करायला तयार आहे. पहा कसं, उत्पत्ती या पुस्तकामध्ये 12 अध्याय 1 ते 4 वचनात देवपित्याने अब्रामाला पाचारण केले. पाचारण करतेवेळी देवपित्याने अब्रामास म्हटले की मी तुझ्या पोटी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन, म्हणजे तुला मुलगा होईल आणि त्यापासून एक मोठी संतती तयार होईल. परमेश्वर पित्याने अब्रामाला वचन दिले आणि पुढे वचन काय असते पहा, उत्पत्ती 17:16. परमेश्वर पित्याने अब्रामाला म्हटले, सारेच्या पोटी मी तुला मुलगा देईन. अगोदर देवाने म्हटलं होतं तुझ्या पोटी, मात्र तुझ्यापासून एक मोठे राष्ट्र निर्माण करीन, म्हणजे मोठी संतती निर्माण करीन. आता देव पिता म्हणत आहे, सारेच्या पोटी तुला मुलगा होईल. ते अब्राम काय म्हणतो बघा, 18 वचनात. अब्राम म्हणाला, इस्माईल तुझ्या समोर जगला म्हणजे झाले. काय म्हणत आहे, तर अब्रामाला ठाऊक होतं की सारा आता आम्ही म्हातारे झालेले, आता त्या वयात काय मला मुलं होणार. सारा आता मात्र साराची 89 वर्षाची, मी 99 वर्षाचा आहे, तर आता मला या वयात काय मला मुलं होणार. परंतु परमेश्वर पिता काय म्हणतो पहा, 19 वचनात. परमेश्वर पिता म्हणतो, नाही नाही, सारा हिच्या पोटीच तुला मुलगा होईल आणि तू त्याचं नाव इसहाक ठेव. बघा, देवपिताने अगोदरच अब्रामाला वचन दिले होते, मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. आता वचन पूर्ण होण्याची वेळ आली होती. म्हणून देवपिताने पुन्हा एकदा अब्रामाबरोबर या संबंधाने बोलभाषण केले आणि म्हटलं, सारेच्या पोटी तुला मुलगा होईल. अब्राम म्हणतो, इस्माईल जगला म्हणजे बस, हागेरेचा मुलगा होता, की आता काय होणार, आम्ही दोघी म्हातारे. पण देवपिता म्हणतो, नाही नाही, सारेलाच मुलगा होईल. वचन दिले ना, मी पूर्ण करणार. भली गोष्ट तुला अशक्य वाटत नाही, पण मला शक्य आहे. देवपिता म्हणत आहे, देवाला काहीच अशक्य नाही, देवाला सर्व काही शक्य आहे. म्हणून देवपिता म्हणत आहे की तुझी पत्नी सारा इच्छाच पोटी तुला मुलगा होईल. आणि म्हणून 17 ते 21 पुढल्या वर्षी याच वेळी सारेच्या पोटी तुला इसहाक होईल. पुढच्या वर्षी याच वेळी सारेच्या पोटी तुला मुलगा होईल. आणि 18 अध्यायामध्ये देवाने वचन दिले 19 वचनात की पुढल्या वसंत ऋतूत नेमलेल्या समी मी तुझ्याकडे येईन, तेव्हा सारेला मुलगा होईल. हालेलुया. देवपिता काय म्हणत आहे, जी नेमलेली वेळ आहे, जी मी ठरवलेली वेळ आहे, त्या वेळेत मी तुझ्याकडे येईन आणि त्याच वेळी सारेला मुलगा होईल. देवाने अब्रामाला वचन दिले होते. अब्रामाला पण वाटलं ही गोष्ट अशक्य आहे, पण देवाने म्हटलं नाही, सारेलाच मुलगा होईल. जसं देवाने वचन दिलं ते पूर्ण पण केलं. परमेश्वर पित्याने दिलेलं वचन पूर्ण केलं. सारेला मुलगा झाला. ज्या सारा 90, अब्राम 100 वर्षाचा होता. उत्पत्ती 21 होते. त्याला मुलगा झाला आणि त्याचे नाव इसहाक असं ठेवण्यात आले. ज्याच्यापासून पुढे प्रभूने कुले राष्ट्र निर्माण केले. इसहाकाला याकोब एसाव झाले आणि याकोबापासून कुले निर्माण झाली, वंश निर्माण झाले,
अब्रामाला अभिवचन दिले. अब्रामाचा मुलगा इसाक, इसाकाचा मुलगा याकोब, आणि याकोबाचे मुलं 12 मुलं, त्यांच्यापासून जी संतती निर्माण झाली ती 6 लाख लोकांवर पोचली गेली. हालेलुया, हालेलुया. देवाने अब्रामाला वचन दिले होते, वचन पूर्ण केले, मोठे राष्ट्र बनवले, अगणित लोक परमेश्वराने पुढे बनवली. आज या जगामध्ये अब्रामाची संतती अगणित, असंख्य, जी मोजू शकत नाही इतकी संतती बनली गेलेली. देवाने वचन दिले आणि देवाने वचन पूर्ण केले, सिद्धीस नेले. देवपिता बोलला आणि देवपित्याने ते पूर्ण सुद्धा केले. बायबल सांगते परमेश्वर पिता म्हणतो, मी जे बोलतो ते मी सिद्धीस नेतो, पूर्णतेस नेतो, पूर्ण करतोच ते मी. आपल्या संबंधाने पण कदाचित आपल्याला वचन दिलेले आहे. प्रभू येशूने ब्रदरांच्या द्वारे तुम्हाला वचन दिलं असणार, मार्गदर्शन केलं असणार, सल्ला दिला असणार की असं असं तुमच्या जीवनात घडेल. विश्वास ठेवा, हिम्मत हारू नका, विश्वास कमजोर करू नका, प्रार्थनेवर विश्वास ठेवा. होणार. एखाद्या समज कुटुंबाला म्हटलं असेल की मात्र तुझ्या घरात सर्व शांतीने होईल, सर्व नीट होईल, विश्वास ठेव. कोणाचं लग्न होत नसेल त्याला म्हटलं होईल, तुझं पण लग्न होईल, व्यवस्थित होईल, सर्व नीट होईल, विश्वास ठेवा. कोणाला बाळासंबंधाने म्हटलं असेल की मात्र देव तुला चांगलं बाळ देईल, विश्वास ठेव, प्रार्थनेत वाढ, तर देणारच, होणार. कोणा संबंधाने म्हटलं असेल, कोणाच्या धंद्या बाबतीत, व्यवसाय बाबतीत, नोकरी बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत किंवा इतर काही गोष्टी बाबतीत, तर विश्वास ठेवा, कारण ते होणारच. देवाच्या तोंडून निघालेला शब्द आहे तो पूर्ण होणारच. परमेश्वर ते पूर्ण करेल, पण त्यासाठी आपल्याला प्रार्थनेत राहायचंय, विश्वासू जीवन जगायचंय, म्हणजे ते आपल्या जीवनात सिद्धीत जाणारच, पूर्ण होणारच. परमेश्वर ते पूर्ण करणार. आपला मात्र पूर्ण विश्वास आणि भरोसा पाहिजे. आपला भरोसा असेल तर परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करणार, आपल्या जीवनाची बंधने तोडणार, आपली बंधने परमेश्वर पूर्ण रीतीने आपल्या जीवनातूनच नाहीसे करून टाकणार, तोडून नाहीसे करून टाकणार, आणि अनुग्रह आणि आशीर्वाद परमेश्वर आपल्याला देणार. कारण प्रभू म्हणतो, मी जे बोलतो ते मी करीतोस, ते सिद्धीत जाते, पूर्णतेत जाते. गणना 23:19, दिलेलं वचन तो पाळणार नाही का? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही का? काय सांगते वचन? दिलेलं वचन देव पिता पूर्ण करणार नाही का? दिलेला शब्द तो पार पाडणार नाही का? बायबल सांगते नक्की पार पाडणार, नक्की तो पूर्ण करणार. तो मनुष्य नाही की तो बदलणार. मनुष्य बदलतो, देव बदलत नाही. देव दिलेला शब्द देव जो शब्द देतो तो पूर्ण करतो, पण मनुष्य दिलेला शब्द पूर्ण करत नाही, माघार घेतो. परमेश्वर तसा नाही. परमेश्वर पूर्ण विश्वासू आहे. मनुष्य विश्वासघाती आहे पण देव नाही. म्हणून प्रभू म्हणतो की मात्र मी वचन दिले ना, शब्द दिलाय ना, मी पूर्ण करणारच. देवपिता पूर्ण करण्यासाठी तयार आहे. काय आपली तयारी आहे का परमेश्वरामध्ये वाढण्याची, प्रार्थना करण्याची, परमेश्वराची सेवा करण्याची? जर आपली तयारी आहे तर परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करणार, कारण तो कधी दिलेला शब्द मोडत नाही. तर दिलेला शब्द पूर्ण करणारा मल्लाकी 3:6 परमेश्वर पिता म्हणतो, जसा मी काल होतो, आज आहे, युगानुयुग मी सारखाच राहणार, मी बदलणारा देव नव्हे. आपला परमेश्वर पिता बदलणारा देव नव्हे. जसा तो काल होता, आज आहे आणि युगानुयुग सारखाच राहणार. बदलतो मनुष्य, परमेश्वर नाही. म्हणून देवाने दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी देव पिता तयार आहे. समर्थ आहे परमेश्वर पिता. तो त्याचं वचन नक्की पूर्ण करणार. मात्र पूर्ण भरोसा ठेवा आणि विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना करायला सुरुवात करा. जेव्हा विश्वासाने आपण प्रभूकडे प्रार्थना करणार, परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. तर आपल्या जीवनात अद्भुत रीतीने कार्य करणारा मात्र परमेश्वर आहे. आपली बंधने तोडणारा मात्र परमेश्वर आहे. आपल्या समस्येतून, संकटातून आपल्याला मुक्त करणारा परमेश्वर आहे. तो बोलतो, ते घडून आणतो, ते करीतो सुद्धा. उत्पत्ती 28:10-17 वचन काय सांगते पहा. परमेश्वर पित्याने याकोबाला दर्शन दिले आणि याकोबाला अभिवचन सुद्धा दिले.
वचन सांगते 15 वचनात, तुला सांगितलेले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. काय म्हणत आहे देवपिता याकोबाला? तुला जे मी सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर पण देणार नाही, तुझ्यापासून थोडासा दूर पण जाणार नाही, तुझ्या जोडीलाच राहील. देवपिता याकोबाला काय म्हटलं? मी तुला आशीर्वादित करीन, तुला मी फलद्रूप बहुगुणित करीन, तुझी संतती आशीर्वादित करीन, मी तुला समृद्ध संपन्न बनवीन, मी तुला तुझ्या बापाच्या घरी नक्की पोचवीन. हालेलुया. आणि देवाने केले सुद्धा. देवपिताने याकोबाला वचन दिले आणि बायबल सांगते उत्पत्ती 30 ते 43 वचनात देवाने याकोबाला संपन्न केले. देवपिताने सांगितल्याप्रमाणे मात्र देवाने याकोबाच्या सर्व गोष्टीची वाढ केली, धन संपत्ती सर्व दिले आणि याकोबाला त्याच्या बापाच्या घरी सुद्धा पोहोचवले. जो बापाचं घर सोडून आपल्या मामाच्या घरी आला होता, देवाने पुन्हा त्याला त्याच्या बापाच्या घरी नेले. देवपिताने म्हटले सर्व पूर्ण करीपर्यंत मी तुला अंतर पण देणार नाही, तुझ्यापासून थोडासा दूर पण जाणार नाही, लांब पण जाणार नाही, मी तुझ्या जवळ राहील. आणि देवपिता याकोबाच्या बरोबर राहिला, म्हणून देवपिताने याकोबाला नाव दिले इस्रायल, म्हणून देवाचा सेनापती. सेनापती नेहमी राजाच्या जोडीला असतो, राजाबरोबर जो असतो तो सेनापती असतो. आणि बायबल सांगते इथे परमेश्वर सेनापतीच्या जोडीला राहिला, म्हणजे इस्रायलच्या जोडीला अर्थात याकोबाच्या जोडीला राहिला. हालेलुया. हालेलुया. देवपिताने त्या सर्व गोष्टी याकोबासाठी पूर्ण केल्या, कारण देवपिताने म्हटलं होतं की मी जे सांगतो ते मी करीन आणि केलं सुद्धा. आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वर पिता म्हणत आहे तुमच्या जीवनात जे मी सांगितले ते मी पूर्ण करणारच. आज देवपिता आपल्या जीवनात ते पूर्ण करणारच. जर आपण आपला विश्वास दृढ करणार, अटल करणार, मजबूत करणार, तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार, परमेश्वर पिता आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टी मात्र परमेश्वर आपल्याला देणार, कारण आपला परमेश्वर पिता एक महान परमेश्वर आहे आणि तो आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टी देण्यासाठी पूर्ण समर्थ आहे. आपली बंधने तोडण्यासाठी समर्थ आहे, आपले अडथळे, आपली निराशा दूर करण्यासाठी परमेश्वर पिता समर्थ आहे. आपण आपला विश्वास दृढ केला पाहिजे, अढळ केला पाहिजे आणि मजबूत विश्वासाच्या द्वारे प्रभूकडे प्रार्थना केली पाहिजे. जेव्हा या विश्वासाने आपण प्रभूकडे प्रार्थना करणार, परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, परमेश्वर आपली बंधने मात्र तोडणार. हालेलुया. बायबल काय सांगते पहा, यशा 14 ते 24, मी कल्पिले ते तसे होईलच, मी योजिले ते घडेलच. पुन्हा 27, देवाने संकल्प केलेला आहे तो कोणाच्याने रद्द करवेल. काय सांगते पहा, आपण म्हणतो मी जे कल्पिले, अगदी कल्पना जे केलेली आहे ते पण घडेल, मी जे योजिले ते पण घडेल. देव बोलतो ते होतेच, पण देवपिता म्हणतो मी जी कल्पना केली, कल्पिलेली म्हणजे जी विचार केलेले किंवा जी योजना बनवली ते पण घडेल. आता बघा, आपण मनुष्य, आपण काही गोष्टी बोलून जातो, पण कल्पना जे विचार जे ते अनेक प्रकारच्या आपल्या डोक्यामध्ये येतात, असं करेन तसं करेन, पण तेवढं काही होत नाही. मनुष्य एका दिवसाला 60-70 हजार विचार करतो. अनेक विचार, अधिकाने विचार, 90% जास्त विचार वायफल असतात, व्यर्थ, ज्याला काही अर्थ नाही, असे विचार मनुष्य करतो. आपण जी कल्पना करतो, आपण जे योजितो ती काय होती का आपल्या जीवनात, किंवा आपण ते करतो का? नाही. आपण अनेक विचार, अनेक व्यर्थ विचार करत असतो. पण देवाच्या बाबतीत कसं आहे पहा, देवाच्या मनात जर कल्पना आली तर ते पण घडते, देवाने योजना केली तर ते पण घडते, देव बोलला ते पण घडते. म्हणजे देवाची कल्पना पण मात्र सिद्धीत जाते, देवाचे विचार पण सिद्धीत जातात. परमेश्वर पिता म्हणतो म्हणून जे कल्पिले ते घडेलच, जे योजिले ते होईलच. मी संकल्प केलेले कोणाच्याने रद्द करवेल. देवपिता म्हणतो मी संकल्प केलेला आहे जो कोणी रद्द करू शकत नाही.
जे बोलतो ते घडून आणतो, ते करीतो. पुढे वचन काय सांगते? उत्पत्ती 15:13-14. परमेश्वराने अब्रामाला एक वचन दिलं होतं. हे वचन कोणते होते? की तुझी संतान मिस्र देशात उपरी म्हणून राहतील, ते दास्य होतील आणि मिस्री लोक 400 वर्षापर्यंत त्यांना चलतील आणि मग त्यांच्यानंतर मी या राष्ट्राची पारिपत्य करीन आणि मग इस्रायल लोक पुष्कळ लूट घेऊन, धन घेऊन मात्र कनान देशात जातील. देवपित्याने वचन अब्रामाला दिले होते की खात्रीने मी तुझी संतती इथून काढून कनान देशात नेईन. त्यासाठी 400 वर्ष लागतील. 400 वर्षानंतर मी या लोकांना इथून काढून घेऊन जाईल. त्यानंतर परमेश्वर पिता म्हणतो की इस्रायल लोक विपुल संपत्ती घेऊन निघतील, विपुल धन, असं मी करीन. आता 400 वर्ष लोटल्यानंतर म्हणजे 430 वर्ष लोटल्यानंतर जो करार करण्यात आला होता की मी इस्रायल लोकांना इथून बाहेर काढेन आणि ते विपुल धन घेऊन निघतील. तर बायबल सांगते की वचन सांगते निर्गम 12:37-42. परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर आणले आणि 430 वर्ष लोटली त्या दिवशी ते निघाले. काय सांगते वचन? ज्या दिवशी 430 वर्ष पूर्ण झाली त्या दिवशी बरोबर एक दिवस मागे किंवा पुढे, तेव्हा बरोबर इस्रायल लोक मिस्र देशातून निघाले कसे? 12:35-36 विपुल धन घेऊन निघाले. मिस्री लोकांना त्यांनी लुटिले आणि त्यांचं सर्व असं देवाने घडून आणलं की मिस्री लोकांना आपलं सर्व धन काढून इस्रायल लोकांना देऊन टाकलं आणि इस्रायल लोक भरपूर धन घेऊन निघाले. देवाने 400 वर्ष अगोदरच सांगून ठेवलं होतं की मात्र मिस्री लोक तू इस्रायल लोकांना छलतील. आता अब्रामानंतर, इसाकनंतर, याकोब योसेफ मरण पावल्यानंतर या मिस्री लोकांनी इस्रायल लोकांना भरपूर त्रास दिला निर्गम 1 आणि त्याचा छलही झाला आणि मग देवाने त्यांना मोशेच्या द्वारे बाहेर काढलं आणि वचन सांगते विपुल धन घेऊन निघाले. कन्नान, हित्ती, परिज्जी, बुशी अशा देशामध्ये गेले आणि त्या देशाचं वतन त्यांनी प्राप्त केलं. देवाने वचन दिलं होतं असं घडेल आणि घडलं सुद्धा गेलं. ते त्या देशातून मुक्त झाले, आजाद झाले आणि कन्नान देशात गेले आणि विपुल धन घेऊन गेले. बायबल सांगते अमाप संपत्ती होती इस्रायल लोकांकडे. देवाने एवढी संपत्ती, एवढं धन दिलं. अनेक राजाशी पण त्यांनी लढाई केली जंगलात. तेव्हा अमाप संपत्ती, अमाप, ज्याचं वजन करू शकत नाही, मोजणी करू शकत नाही, इतकी संपत्ती देवाने, इतकं धन इस्रायल लोकांना देवाने दिलं. अमाप, ज्याचं माप पण करू शकत नाही, इतकं देवाने धन दिलं. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना आशीर्वादित केले. म्हटल्याप्रमाणे देवाने त्याला सोडवले, त्यांची सुटका केली. मिस्र देशातून, गुलामगिरीतून, दास्यातून देवाने त्यांना बाहेर काढलं, आजाद केलं, स्वातंत्र्य केलं, बंधमुक्त केलं. वचन दिलं होतं पूर्ण पण देवपित्याने केलं. हालेलुया. आपला परमेश्वर पिता वचन देतो आणि पूर्ण सुद्धा करीतो. तो बदलणारा परमेश्वर नव्हे, दिलेलं वचन माघार घेणारा परमेश्वर नव्हे, तर तो पूर्ण करणारा परमेश्वर आहे. पण त्यासाठी आपल्याला पूर्ण परमेश्वराच्या वचनात आणि नियमात चालावं लागेल. देवाच्या आज्ञेचे आपल्याला पालन करावे लागेल, तरच परमेश्वर पिता आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करणार, आपली बंधने तोडणार, आपल्या समस्येतून आपल्याला पूर्ण रीतीने मुक्त करणार. पुढे वचन सांगते योग 23 अध्यायामध्ये 13-14. तो अनन्य हेतू आहे, त्याला त्यापासून कोण फिरवी? आपल्या मनास येते ते तो करीतो, जे मला नेमिले ते तो घडून आणीत आहे. अशा पुष्कळ गोष्टी त्याजवळ आहेत. काय सांगते? परमेश्वर अनन्य हेतू आहे. अनन्य हेतू, अनेक हेतू बनवणारा परमेश्वर आणि त्याला त्यापासून कोण फिरवेल? कोणाची ताकद आहे? त्याच्या मनास येते ते तो करीतो. देवाच्या मनात येते ते तो करीतो. कोणी देवाला अडू शकत नाही, थांबू शकत नाही, बंद करू शकत नाही. देवाला हवं वाटेल ते देवपिता करू शकतो. म्हणून म्हणतो माझ्या बाबतीत देवाने जे योजना बनवली ती तू घडून
सिद्धीस नेतो ते मी पूर्णतेस नेतो. आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. भले तुमच्या जीवनाबाबतीत, कुटुंबाबाबतीत, तुमच्या मुलाबाळाबाबतीत, तुमच्या धंद्याबाबतीत किंवा तुमच्या कोणत्याही गोष्टी बाबतीत तुम्हाला काही वचन दिलेले आहे, मार्गदर्शन केलेले आहे, सल्ला दिलेले आहे, संदेश दिलेले आहे, तर भरोसा ठेवा. होणार तुमच्या जीवनात. परमेश्वर ते करणार. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करणार, नक्की करणार. अधिक वेळ पण देव घालवणार नाही, विलंब पण लावणार नाही. लवकरात लवकर करी. मात्र आपला भरोसा मजबूत करा, आपला विश्वास मजबूत करा. कारण प्रभू म्हणतो, मी जे बोलतो ते मी घडून आणतो, ते करीतोच. त्यासाठी आपला विश्वास पाहिजे, आपला भरोसा पाहिजे, तरच घडेल. 2 राजे 4:8 ते 17 वचनापर्यंत अलिशा संदेष्टाने सुनेम करणी, जी वांज होती, तिला मुलबाळ नव्हतं, तिचा नवराही म्हातारा झाला होता. देवाचा सेवक अलिशा संदेष्टा प्रत्येक वेळी त्या वाटेने तो जायचा. तेव्हा ही सुनेम करणे आपल्या नवऱ्याला म्हणते, हा देवाचा सेवक, देवाचा माणूस आहे, हा नेहमी इथून जातो, आपण एक काम करू, वरची खोली त्याच्यासाठी रिकामी करू, त्या खोलीमध्ये झोपायला खाट, बसायला खुर्ची, तसे एक मेज, समय, सर्व काही आपण त्याच्यामध्ये ठेवू. म्हणजे जेव्हा जेव्हा देवाचा हा सेवक येईल तेव्हा तेव्हा तिथे तो उतरत जाईल, आराम करेल आणि मग पुढचा प्रवास करेल. आणि अशा प्रकारे या अलिशा संदेष्टासाठी तिने वरची खोली सर्व तयारी केली. आणि जेव्हा जेव्हा देवाचा सेवक अलिशा संदेष्टा यायचा तेव्हा तेव्हा तो तिथे उतरायचा, म्हणजे तिथे राहायचा, थांबायचा आणि मग पुढचा प्रवास करायचा. तेव्हा अलिशा संदेष्टाने विचार केली, स्त्री आपल्यासाठी इतकं काही करत आहे, आपण पण हिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याने आपल्या चाकर याला म्हटले गेजीला की स्त्री आपल्यासाठी इतकं काही करत आहे, हिच्यासाठी राजाकडे शिफारस करावी का? तेव्हा स्त्री म्हणत आहे, मी माझ्या लोकात नांदत आहे, म्हणजे मी खाऊन पिऊन सुखी आहे. तेव्हा गेजी म्हणतो की हिला मुलबाळ नाही, वाहनच आहे, हिचा नवरा पण म्हातारा झालेला आहे. तेव्हा अलिशा संदेष्टा म्हणतो, पुढच्या वसंत ऋतूत तुला मुलगा होईल, तू मुलाला उराशी धरशील. तेव्हा ती म्हणते, छे छे. ती काय म्हणते, छे छे, असं माझे वचन करू नका. 4 अध्यायामध्ये 16 ते 17 पहा. परंतु अलिशा संदेष्टाने म्हटल्याप्रमाणे खरोखर तिला मुलगा झाला. जे वचन परमेश्वराचं अलिशा संदेष्टाच्या तोंडून निघालं होतं, त्याप्रमाणे जी स्त्री वांज होती, जिला मुलबाळ नव्हतं, नवरा म्हातारा, अर्थात ती काही तरुण नसणार, ती पण म्हातारी असणार. परंतु अलिशा संदेष्टाने म्हटल्याप्रमाणे येणाऱ्या वसंत ऋतूत, येणाऱ्या पुढच्या ऋतूत, पुढच्या वर्षात तिला मुलगा झाला. हालेलुया. जसं वचन दिलं तसं पूर्ण झालं. देव भले परमेश्वर पिता स्वतःहून सांगत असो या आपल्या सेवकांच्या द्वारे, पण ते वचन सिद्धी जाणारच, ते पूर्णतेत जाणार, ते होणार म्हणजे होणारच. आणि अशा प्रकारे या सुनीम करणीला मुलगा झाला. पुढे बायबल सांगते की मात्र वचन काही संधी पहा. लूक 1:5 ते 25 वचनात अलिशबा जी वांज होती, जिला मुलबाळ नव्हतं, ती म्हातारी झाली होती, तिचा नवरा पण म्हातारा झाला होता. पूर्ण दोघे पण वयातीत झाले होते. आणि जखऱ्या याचं काम होतं देवाच्या मंदिरात धूप दाखवण्याचं, धूप जाळण्याचं. आणि अशा प्रकारे तो मंदिरात धूप दाखवत असताना देवदूताचं, गब्रिएल देवदूताचं दर्शन त्याला झालं. आणि देवदूताने त्याला म्हटलं की तुझी पत्नी अलिशबा, हिला मुलगा होईल, तू एलियाच्या आत्म्याने चालेल, तू त्याचे नाव योहान ठेव. तेव्हा जखऱ्या काय म्हणतो, हे कसं शक्य आहे, कारण मी म्हातारा आहे, माझी बायको पण म्हातारी आहे. विश्वास ठेवला नाही. तेव्हा देवदूताने म्हटलं, मी देवासमोर उभा राहणारा गब्रिएल आहे, तू देवाच्या वचनावर विश्वास न ठेवल्यामुळे मुलगा होईपर्यंत मुकार असशील, पण मुलगा होणारच. आणि खरोखर परमेश्वर पिताने आपल्या देवदूताद्वारे बोललेलं वचन सिद्धीस नेलं. अलिशबा गरोदर राहिली, तिला मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव योहान असं ठेवण्यात आलं. हालेलुया, हालेलुया. वचन दिलं, पूर्ण झालं की होणार म्हणजे होणार, आणि झालंच. देवदूत म्हणत आहे, देवासमोर उभा राहणारा मी गब्रिएल आहे, देवाचं हे वचन आहे, हे पूर्ण होणार आणि पूर्ण झालं. देवपिता जे बोलत आहे ते पूर्ण करणार. वचन काही संधी पहा. 2 राजे 10 ते 11 वचनापर्यंत हिजकिया राजा आजारी पडला, मरणास टेकला. तेव्हा यशा संदेशला देवपिताने पाठवलं. आणि मात्र हिजकिया राजाने, यशा संदेशला हिजकिया राजाला
परमेश्वर पिता काय म्हणते, मी तुला बरे करतो आणि तुला 15 वर्ष आयुष्य वाढून देतो. तेव्हा इचका काय म्हणते, 20:8-9 इचका म्हणते, परमेश्वर मला बरे करील हे कशावरून समजू. काय म्हणते इचका राजा यशा संदेष्टाला म्हणते, परमेश्वर मला बरे करील हे कशावरून मी समजू. तेव्हा यशा संदेष्टाने म्हटले, परमेश्वराने जे सांगितले ते तो करीलच. काय म्हणते इथे देवाचा सेवा, परमेश्वर पित्याने जे सांगितले ते तो करीलच. आणि देवाने केलेच. इचका राजा बरा झाला, त्याचे गलबी निघून गेली, त्याचा आजार बरा झाला, 3ऱ्या दिवशी मंदिरात चढून गेला, पूर्ण बरा झाला. देवाने जे म्हटले, देवाने जे सांगितले ते होईलच. आपला विश्वास पाहिजे, आपला भरोसा पाहिजे. देवाने मला सांगितले ना, मग होणार. माझा विश्वास आहे. हा विश्वास जर आपण बाळगला तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार. मग ते 8:5-13 शताधिपतीचा चाकर जो अतिशय पक्षघाताने पीडित होता, शताधिपतीने येऊन प्रभूला विनंती केली. प्रभूने म्हटलं, चल मी येऊन त्याला बरे करतो. परंतु शताधिपती म्हणतो, एक शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. प्रभूने म्हटलं, इतका विश्वास मला इस्रायलात पण आढळला नाही, हा तर एक परराष्ट्रीय मनुष्य. प्रभूने म्हटलं, जा. प्रभूने शब्द पाठवला, त्या शब्दावर शताधिपतीने भरोसा ठेवला की माझा चाकर बरा होणार. घरी जाऊन पाहतो तरी काही चाकर बरा झालेले. तेव्हा त्याला कळलं, ज्या घटकेस प्रभूने म्हटलं होतं की तुझा चाकर बरा होईल, त्याच घटकेस माझा चाकर बरा झालेला आहे. प्रभू बोलतो ते होते आणि ते घडते. आपला विश्वास पाहिजे. प्रभू जे बोलत आहे ते होणारच. वचन काय सांगते पहा, यशाया 46 अध्यायामध्ये 10-11 वचन, मी आरंभी शेवट कळवितो, होणाऱ्या गोष्टी घडविण्यापूर्वी त्याने प्राचीन कालापासून सांगत आलो आहे. माझा संकल्प सिद्धीत जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन. उगवतीकडून मिश्र पक्षी बोलावितो, माझे कार्य साधणारा मी दूर देशाहून बोलावितो. मी बोलतो तसे घडून आणतो, मी योजितो ते शेवटास नेतो. प्रभू म्हणतो की पहा, मी आरंभीस मात्र सुरुवातीला शेवट कळवतो. कोणत्याही गोष्टी निर्माण होण्या अगोदरच मी त्या बाबतीत माहिती देतो, कारण मी जे योजितो ते मी पूर्ण करतो. जो संकल्प मी करीतो तो मी सिद्धीस नेतो. मी बोलतो ते मी पूर्णही करतो, घडूनही आणतो. कारण परमेश्वर पिता जे बोलतो ते करतो. म्हणून देव पिता म्हणते, मी जे बोलतो ते मी घडून आणतो, ते मी करीतोच, ते मी करणारच. मग देव पिता जे बोलत आहे ते घडणार, होणार. ते कोणी बदलू शकत नाही, कारण ते होणारच. कारण परमेश्वराच्या मुखातून निघालेले यशा 45:23, माझ्या मुखातून निघालेलं वचन मी बदलणार नाही. माझ्या मुखातून वचन निघालेले प्रभू म्हणतो ते मी बदलणार नाही, ते मी पूर्ण करीन, ते मी सिद्धीस नेईन. म्हणून परमेश्वर पिता म्हणतो, कारण वचन सत्य यशा 49 देव सत्यवचनी देव आहे. तो बोलतो तसं खरं करतो, तो खोटं करत नाही. तो बोलतो त्या प्रकारे तो घडूनही आणतो, कारण तो महान परमेश्वर आहे. त्याला कोणी विरोध करू शकत नाही, कोणी अडकाव करू शकत नाही. तो जे बोलतो ते घडूनही आणतो. म्हणून वचन सांगते यशा 58:14, तर तू परमेश्वराच्या ठाई हर्ष पावशील, तू देशाच्या उंच स्थलाचे जयस्थाने आक्रमण करशील, असे मी करीन. आणि तुझा पिता याकोब याच्या वतनाचा तुला उपयोग घेऊ देईल. परमेश्वराच्या तोंडचे हे शब्द आहेत. प्रभू म्हणतो, तू माझा शब्दात दिवस पाळशील, मात्र तू माझे नियम पाळशील, माझ्या आज्ञा पाळशील. आपल्या तोंडून वायफल गोष्टी तोंडातून बाहेर काढणार नाही, कोणत्या चुकीचा शब्द काढणार नाही. तू माझे नियम पाळशील तर मी वचन देतो, मी शब्द देतो, तुला मी हर्षभरित करीन, मी तुला आनंदित करीन, तुला मी तुझ्या वाडवडिलांच्या वतनाचा उपयोग घेऊन देईन. मी तुला तुझं वतन, तुझा हिस्सा, तुझा वाटा पण मी तुला देईन. हे माझ्या तोंडचे शब्द आहेत आणि ते खरे ठरतील. तुला जे हवं, तुझं जे आहे ते तुला मिळणारच. हालेलुया.
परमेश्वर आहे. अद्भुत परमेश्वर पिता आहे. आपल्या जीवनात आपल्याला सर्व काही देणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मी तुम्हाला एक साक्ष देते.